भजी खायला कुठला काळ, वेळ किंवा सीझनची आवश्यकता लागत नाही. जेव्हा मूड झाला तेव्हा आपण ही भजी खाऊ शकतो. परंतु आज ना आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीची भजी बनवणार आहोत. तर आज आपण अतिशय साधी, सिंपल कुठलेही जास्त मसाले नाही आणि पटकन अशी तयार होणारी आज आपण डिस्को भजीची रेसिपी पाहणार आहोत. नाव थोडंसं वेगळं आहे. बऱ्याच जणांनी हे नाव ऐकलंही असेल आणि ही भजीसुद्धा खाल्ली असेल. परंतु ज्यांनी ही भजी खाल्ली नसेल ना, तर नक्की ही भजी खायला हवी, ट्राय करायला हवी. आणि ही भजी तुम्ही कुठे जर प्रवासात जाणार असेल किंवा तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर सोबत सुद्धा घेऊन जाऊ शकता. साधारणतः 8 ते 10 दिवस ही भजी अजिबात खराब होत नाही. बनवायला जितकी सोपी आहे ना, खायला तर त्याहून भन्नाट आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. काही दिवसांपूर्वी मी पुण्याला गेली होती. ही जी भजी आहे ना, सगळ्यात पहिली मी तिथे खाल्ली होती. मला इतकी आवडली ना, त्यानंतर म्हटलं ह्या भज्यांची रेसिपी तर नक्की शेअर झाली पाहिजे. तर आता ही भजी बनवण्यासाठी ना, साधारणतः इथे मी 125 ग्रॅम म्हणजे अर्धा पाव एवढ्या ह्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि घेताना अशा थोड्याशा मोठ्या आणि ह्या पोपटी मिरच्या असतात ना, त्याच घ्यायच्या आहे. तिखटवाल्या मिरच्या घ्यायच्या नाही. यामध्ये पातळ साईजच्या येतात, त्या जरी घेतल्या ना तरीही चालेल किंवा अशा मिळाल्या तर अशा नक्की घ्या. आता सगळ्यात अगोदर मिश्रण तयार करून घेऊया. काहीही जास्त साहित्य लागत नाही. फक्त मुख्य 2 ते 3 साहित्यात तयार होणार आहे. मसाल्यांची सुद्धा आवश्यकता लागत नाही. तर इथे मी 1.5 वाटी जे बेसन पीठ आहे ना, ते घेतलेलं आहे. चाळून घ्यायचं आहे जेणेकरून जेव्हा मिश्रण तयार करू ना, जास्त गाठी गुठळ्या होणार नाही. त्यासाठी बेसन पीठ छान असं चाळून घ्यायचं आहे. तर 1.5 कप जे बेसन पीठ घेतलेलं आहे ना, जेवढ्या मी मिरच्या घेतलेल्या आहे ना, तेवढ्यासाठी अगदी परफेक्ट आहे. म्हणजे आपल्या मिरच्याही शिल्लक राहत नाही आणि आपलं मिश्रणसुद्धा कमी होत नाही किंवा जास्त होत नाही. तर हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे. 1 चमचाभर ओवा घातलेला आहे. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता बरेच जण यामध्ये लाल मिरची पावडर, हळद पावडर टाकतात. परंतु कुठलेही तुम्ही जेव्हा भजी बनवणार असाल ना, त्यामध्ये लाल मिरची पावडर आणि हळद पावडर अजिबात वापरू नका. पाव चमचा हिंग घातलेला आहे. यापेक्षा जास्त काहीही घालायचं नाही. बरेच व्हिडिओ मी भज्यांचे बनवलेले आहे, त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल. जर तुम्हाला लाल मिरची पावडर आणि हळद पावडर टाकायचं असेल ना, अगदी पाव चमच्यापेक्षा कमी वापरायचं आहे. यापेक्षा अजिबात जास्त नाही किंवा नाहीच घातलं ना तरीही चालेल. भज्यांचा रंग जास्त डार्क होतो, यासाठी आपल्याला लाल मिरची पावडर आणि हळद पावडर वापरायची नाही. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेऊया. आता 1.5 कप बेसन पिठासाठी मी इथे किती पाणी वापरलेलं आहे ना, ते तुम्हाला इथे सांगते. 1.5 वाटी आपण इथे मोजून बरोबर बेसन पीठ घेतलं होतं, त्यासाठी अर्धी वाटी इथे पाणी लागलेलं आहे. तुम्हाला साधारणतः थोडंसं कमी किंवा जास्त लागू शकतं, परंतु हे अर्धी वाटी पाणी पुरेसं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची टीप, बरेच जण भजी बनवताना यामध्ये सोडा वापरतात, परंतु आपण यामध्ये सोडाही वापरणार नाही आहोत. तर सोड्याऐवजी आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे. सोड्याचं जे काम आहे ना, इथे तेल करणार आहे. आणि अजून सगळ्यात महत्त्वाची इथे टीप मला सांगायची आहे, जेव्हा आपण हे पीठ आहे ना, एक 5 ते 7 मिनिटं हलकं करून घेऊ ना, त्यामुळे ते छान असं फुललं जाईल. आणि सुरुवातीला जेव्हा आपण पीठ घेतले होतं ना, त्याचा रंग बराचसा पिवळा होता. जेव्हा आपण हे छान फेटून घेतो ना, त्यामुळे हे हलकं सुद्धा होतं आणि याचा रंग सुद्धा हलकासा लाईट होतं. तेव्हा समजायचं आपलं पीठही हलकं झालेलं आहे आणि आपल्याला यामध्ये सोडा वापरण्याची सुद्धा आवश्यकता लागणार नाही. तर हे पहा, पिठाचा रंग बऱ्यापैकी हलका लाईट झालेला आहे. फक्त तेल टाकल्याच्या नंतर छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पिठाची कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्हाला इथे दिसतच असेल. आता हे आपल्याला 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. पीठ छान भिजलं, मुरलं की त्यामध्ये आपल्याला ज्या मिरच्या आपण आहे ना घेतलेल्या, त्या सुरुवातीला स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्यायच्या आहे आणि ह्या बॅटरमध्ये बुडवायच्या आहे. तर आता हे पहा, अशा पद्धतीचं व्यवस्थित कोटिंग बसलं पाहिजे. यापेक्षा पातळ करायच्या नाही, नाहीतर कोटिंग जे आहे ना, अजिबात त्या मिरच्यांना लागणार नाही आणि भजी कुरकुरीत होणार नाही. तर हे मिश्रण आपल्याला अशा पद्धतीचं ठेवायचं आहे. मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला छान अशा ह्या तळून घ्यायच्या आहे. जर बॅटर थोडं पातळ झालं असेल तर एखाद चमचा तुम्ही बेसन पीठ यामध्ये वाढवू शकता, परंतु कोटिंग व्यवस्थित मिरच्यांना लागलं पाहिजे, कारण जी भजी आहे ना, संपूर्ण त्यावरतीच डिपेंड आहे. तर हे पहा, मस्त असं आपण यामध्ये सोडाही वापरलेला नाही, तरीही भजी मस्त अशी टम्म फुगलेली आहे. आता ह्या ज्या मिरच्या आहे ना, आपल्याला पूर्ण अशा छान व्यवस्थित तळायच्या नाही, तर अर्धवट आपल्याला ह्या तळून काढायच्या आहे. 1-2 मिनिटं आपल्याला ह्या छान अशा मीडियम गरम तेलामध्ये तळायच्या आहे आणि लगेचच आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर ह्या पुन्हा एकदा आपल्याला तळायचे आहे. आता ही जी भजी आहे ना, बऱ्यापैकी ही पुण्यामध्ये फेमस आहे, अजून सोलापूरला सुद्धा फेमस आहे. आता ही भजी जर तुम्ही खाल्ली असेल ना, तर ती सगळ्यात पहिली तुम्ही कुठल्या शहरामध्ये खाल्ली आहे, पुण्यामध्ये की सोलापूरमध्ये? मी तर ही भजी पुण्यामध्येच खाल्लेली आहे आणि मला तर इतकी आवडलेली आहे.
तर म्हटलं नाही, लगेचच आपण आता ही रेसिपी शेअर करावी. अतिशय साधी सिंपल रेसिपी आहे. आता ही पुणे आणि सोलापूरमध्ये तर फेमस आहेच, परंतु अजूनही कुठल्या भागामध्ये असेल ना आणि ही रेसिपी जर तुम्ही जिथून बघत असाल ना, त्या शहराचं नाव मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तर मिरच्या मी तळून घेतलेल्या आहे. आता आपल्याला ह्या गरम असतानाच लगेचच आपल्याला कट करायचे आहे. गोल आकारामध्ये तुम्हाला मोठे मोठे पीस करायचे असेल तर मोठे पीस करू शकता किंवा असे छोटे छोटे पीस करू शकता. फक्त आपल्याला ह्या कट करून पुन्हा तळायचे आहे. हे बघा, तुम्हाला इथे दिसत असेल, ज्या आतील मिरच्या आहे ना, ह्या पूर्णपणे व्यवस्थित तळल्या गेलेल्या नाही, शिजल्या गेलेल्या नाही. तर पूर्णपणे आपल्याला असं थोडंसं अर्धवट कच्च्याच ह्या तळून काढायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या अशा गोल गोल आकारामध्ये कट करायच्या आहे. तर आता संपूर्ण मिरच्या मी कट करून घेणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा ह्या तळायच्या आहे. अशा तळल्या की ह्या आतील मिरच्या सुद्धा ना मस्त अशा कुरकुरीत होतात आणि खाताना सुद्धा छान लागतात. आणि घेताना आपल्याला ह्या कमी तिखट ज्या मिरच्या असतात ना त्याच वापरायच्या आहे. जास्त तिखट मिरच्या घेतल्या तर ह्या भजी खायला थोडीशी तिखट लागतील. जर तुम्हाला तिखट भजी आवडत असेल तर तुम्ही तिखट मिरच्या सुद्धा वापरू शकता. आता पुन्हा एकदा तेलामध्ये आपल्याला ह्या ज्या मिरच्या आहे, ही जी भजी आहे ना मस्त अशी कुरकुरीत तर तळून काढायची आहे. आता ही तळायला जास्त वेळ लागत नाही आणि मस्त ह्या कुरकुरीत जोपर्यंत होत नाही, गोल्डन ब्राऊन रंग जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत छान अशी तळून काढायची आहे. आत्ताची दिसताना एवढी छान दिसत आहे, अगदी लगेच बघून तोंडाला पाणी सुटेल. आता तुम्ही ही रेसिपी जर बघितली असेल आणि जर तुमच्याकडे घरात मिरची अवेलेबल असेल ना, तर लगेच बनवायला घ्या. जास्त काही साहित्य नाही, मेहनत नाही, झटकीपट तयार होणारी ही भजी आहे. एखादी छोटी मोठी पार्टी असेल तर त्यामध्ये स्नॅक्स ठेवू शकता किंवा संध्याकाळी चहासोबत काहीतरी स्नॅक्स हवा असेल तर ही भजी अतिशय उत्तम पर्याय आहे. तर संपूर्ण भजी माझी इथे तयार झालेली आहे. आता कुरकुरीत किती झालेली आहे ही तर तुम्हाला दिसतच असेल आणि जरासुद्धा ही तेलकट झालेली नाही आणि आतील मिरच्या सुद्धा छान अशा कुरकुरीत तयार झालेली आहे. आता हे जर अजूनच तुम्हाला चटपटीत हवी असेल ना, यावरतून थोडासा चाट मसाला, थोडंसं तुम्ही इथे जर चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर, थोडंसं मीठ टाकून मस्त अशी चटपटीत करू शकता. तुम्हाला आवाज ऐकवते त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की ही जी भजी आहे ना किती कुरकुरीत तयार झालेली आहे. तर नक्की बनवा आणि कुठे जर तुम्हाला प्रवासाला जायचं असेल तर सोबत ही भजी घेऊन नक्कीच जा. अजिबात ही खराब होत नाही, मस्त अशी 8 ते 10 दिवस टिकते. आता ही रेसिपी जर पाहत तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. आता ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे, त्यामुळे तुम्ही लाईक तर करणारच आहे. परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून मला अजूनच नवनवीन अशा छान छान रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळणार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.